नाण्याला दोन बाजू नक्कीच असतात ना. अगदी खरं आहे. कोण नाकारणार आहे? अशाच दोन घटना आपल्या या भारत देशात घडलेल्या. एक अतिशय सुखावह घटना, आणि ती घटना पाहिल्यावर असं वाटतं की अरे, पूर्ण समाज का बरं या विचाराचा नाही त्यांचा. आणि दुसरी घटना पाहिल्यावर मन उद्विग्न होतं, आणि तेच घडलंय त्या शहरात, आणि तेच घडायला हवं. इथून पुढं जिथं जिथं अशा घटना घडतील तिथं तिथं तसाच उठाव झाला पाहिजे. चला, कोणत्या आहेत या दोन घटना, आणि नाण्याच्या या दोन बाजू नक्की कोणत्या आहेत, नक्की काय घडलंय आपल्या देशात, याच्याबद्दल थोडंसं विवेचन. बकरी ईद तुम्ही आम्ही किती मोठ्या मनाने सगळा त्यांना शुभेच्छा अर्पण करतो. मिळून मिसळून सण साजरा केला जातो. निष्पाप जनावरं मरतात, पण आता तसे बकरे तर आपल्या हिंदू धर्मियांच्या देवळात पण मरतात. आहेत ना प्रथा. अजूनही काही मंदिरांमधल्या प्रथा बंद होत नाही आहेत. बकरे बळी देण्याच्या प्रथा मंदिरांमध्ये, देवीचं मंदिर असो किंवा मग म्हसोबाच्या मंदिरात कोंबडा कोंबडी हे कापणं असो, चालू आहेत ना. नाही बंद होऊ शकणार. तेवढी मोठी जागृती नाही होऊ शकत अजून. मग त्यातून बकरी ईदच्या वेळेस जो कोणी गोवंश कापतो त्याला काही लोकांकडनं वाहवा मिळते, आणि ही वाहवा मिळवण्यासाठी स्पर्धा असते. कहर झाला. कहर म्हणजे आजच्या या सोशल मीडियाच्या जगात व्हॉट्सअपवरती गोवंश हत्या केल्याचं स्टेटस ठेवलं, काही फोटोज ठेवले एका महाशयांनी, आणि मी कशी बकरी ईद साजरी केली हे सगळ्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच हिमाचल प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेबद्दल बोलतोय मी. अरे, का नाही उद्विग्न होणार? ज्या गोमातेला आम्ही पूजतो, जिचा उल्लेख करताना माता हा शब्द वापरतो, त्या आईचा अपमान कशी लेकरं सहन करणार? साहजिक आहे ना. मन उद्विग्न होतं. हे ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतरच रक्त सळसळतं. तर तिथं ज्या लोकांनी हे ॲक्च्युअल पाहिलंय त्यांची अवस्था काय झाली असेल, कल्पना करवत नाही. आणि जी अवस्था झाली, जी डोळ्यासमोर येतं आहे बातम्यांच्या माध्यमातून, पेपरमध्ये काही येते त्या गोष्टी, त्यातून अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. हे घडल्यानंतर जर इतका राग या समाजामध्ये, आपल्या लोकांमध्ये येत असेल, आणि त्याची प्रतिक्रिया जर अशी उमटत असेल, तर या प्रतिक्रियेची दहशत या देशात निर्माण झालीच पाहिजे, असं माझंही ठाम मत आहे. कोणीही ऐऱ्यागैऱ्यांनी यायचं आणि जिथं आमचं देवत्व आहे तिथे घाण करायची, जिथे आम्ही पूजतो आहोत तिथेच तुम्ही तिथं तलवार चालवायची. नाही चालणार. नाही चालणार हे आता. असं निक्षून सांगावंसं वाटतं. असं निक्षून सांगणारी लोक आज एकत्र येत आहेत. ही पाहून ही ठिणगी भडकते आहे. हे पाहून मनोमन आनंद होतोय. कुठल्याही दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा उद्देश नक्कीच नाही आहे, आणि गरज पण नाही आहे. आणि त्यासाठीच नाण्याची दुसरी बाजू. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, बकरी ईदच्या दिवशी 2-4 डाळींच्या पिठाचं मिश्रण करून त्याच्यात गूळ घालून गोमातेला आवडेल असा खाद्यपदार्थ, लाडू बनवून एक मुस्लिम व्यक्ती एका गोशाळेत जाते काय, आणि अशा लाडूनी भरलेले बॉक्सच्या बॉक्स स्वतःच्या हाताने त्या गोमातेला खाऊ घालते काय. आणि खाऊ घालताना त्यांच्या धर्मामध्ये नक्की काय सांगितलंय गोमातेबद्दल याचं सुद्धा ऑन कॅमेरा विवेचन करते काय. करोडो सॅल्यूट त्या मुस्लिम मित्राला, त्या व्यक्तीला माझ्या चॅनलतर्फे आणि सर्व हिंदू धर्मियांतर्फे करोडो सॅल्यूट अर्पण करतो मी. काय सांगितलं त्याने?
त्यांनी स्पष्ट सांगितलं की हमारे धर्म में गोमांस को बीमारी बताया है और गोमाता जो दूध देती है उससे दही बनाओ, उससे छाछ बनाओ, उससे मस्का बनाओ, उससे तूप बनाओ। ये जो घी बनता है गोमाता के दूध से, उसका सेवन करो, उसे एक दूजे में बांटो। इस तरह से बकरी ईद मना सकते हो आप। किती उच्च विचार आहेत मित्रांनो. असे विचार जर त्या समाजामध्ये रुजले, या माणसाचं जर लाखो लोकांनी ऐकलं, तरच खरा भाईचारा निर्माण होऊ शकतो, हे माझं ठाम मत आहे. आणि जर त्या समाजामध्ये बकऱ्याच्या अंगावरती ऑइल पेंटनी RAM राम लिहून त्या बकऱ्याची कुर्बानी देण्याचा प्रयत्न करणारी मानसिकता जर त्या समाजात अशीच टिकून राहिली, तर मात्र भाईचारा हा शब्दसुद्धा उरणार नाही. क्रिया लगेच त्याची प्रतिक्रिया उमटणारच. आणि का नाही उमटणार? तुम्ही जर जिथं देवत्वावर जर तलवार फिरवायला तयार असाल, तर तीच तलवार समोरचा माणूस हातात घेणार नाही, अशा गोड गैरसमजाखाली कृपा करून कोणी वावरू नका, असा इशाराच हिमाचल प्रदेशमधल्या आपल्या या भारतीयांनी, जे लोक या गोवंशावर प्रेम करतात, जे लोक या गोमातेला गोमाता म्हणूनच पूजत राहणार आहेत, जो त्यांचा धर्म आहे, त्याच्यावरती जर कोणी टाच देऊ लागला, तर हिमाचल प्रदेश नक्की रिपीट होऊ शकेल. आणि मग तो असा तसा नाही होणार. ये तो ट्रेलर है, फिर तो पिक्चर दिखानी पडेगी, असंच काही लोक ठणकावून सांगतायत. आणि हेच सांगण्याचं धारिष्ट प्रत्येकामध्ये आलं पाहिजे. आणि व्हॉट्सअपवरती गोवंशाची हत्या केली, चोरून छिपून गोमांस विकलं, चोरून छिपून जनावरं नेली, आणि चोरून छिपून जर आपल्यातले काही गद्दार ही जनावरं सोडत असतील पैसे घेऊन, तर अशा नाठाळांनासुद्धा त्यांची जागा त्याच पद्धतीने दाखवावी लागेल. हेच दिवस आता जवळ आलेत. चालू नाही द्यायचं हे. ज्या मध्य प्रदेशात ही सगळी बंदी आहे, ज्या हिमाचल प्रदेशात ही सगळी बंदी आहे, तिथं जर हे घडत असेल, तर लोकांचा उठाव नक्की होणार. प्रशासन नक्कीच त्या लोकांना ती जागा दाखवण्यास सक्षम आहे. कृपा करून हा जो गोशाळेत जाऊन एक मुस्लिम व्यक्ती बकरी ईद ज्या पद्धतीने साजरी करतोय, अशा विचारांनी प्रेरित होऊन सगळ्या सॉफिस्टिकेटेड आणि क्वालिफाईड समजणाऱ्या मुस्लिम बांधवांनी त्या मुस्लिम बंधूला लाख लाख शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि त्याचं कार्य हे अभिनंदनीय कार्य आहे, म्हणून त्याला फॉलो करण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच या देशामधला समता, बंधुता हा भाव टिकून राहील. अदरवाईज हे जर घडत नसेल, तर मग या अदरवाईज शब्दानंतर सगळा भीतीदायक प्रवास या देशात सुरू राहू शकतो. हा छोटासा इशारा समजा, किंवा ताकीद समजा, किंवा काहीही समजा. एक फौजी के बेटे की ये दिल की पुकार समजो. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्यास मी कधीच कसरत नाही, आणि जे वाईट आहे त्याचं समर्थन मी कधीच करू शकत नाही, कधीच नाही, आणि कोणीच करणार नाही. चला, हिमाचल प्रदेशवरनं आपण सुद्धा आपल्या धमण्यांमधनं वाहणारं रक्त सळसळू शकतं हे वेळ आल्यास दाखवण्यास तयार राहा. इतकंच मी ठणकावून सांगतो माझ्या या महाराष्ट्रीयन लोकांनासुद्धा. आणि पुन्हा एकदा त्या मुस्लिम बंधूला, ज्याने गोशाळेमध्ये गोग्रास भरवून बकरी ईद साजरी केली, करोडो सॅल्यूट. मी तर असं म्हणेन की माझ्या या मुस्लिम बांधवाप्रमाणे कित्येक हिंदूंची मनंसुद्धा नाही आहेत अजून तयार ही लाजिरवाणी गोष्ट बोलून दाखवण्याससुद्धा मी कचरत नाही.
जागेवर या, त्या गोमातेचा सन्मान करायला शिका. जिथं जिथं म्हणून तुमच्या आवाक्यात गोशाळा आहेत तिथं तिथं जाऊन कधीतरी खिशामधला थोडासा हिस्सा द्यायला शिका. अगदी 1 डझन केळी, तेवढी पण ऐपत नाही आहे तुमची, तेवढी ऐपत कमवा. इतकंच सांगतो आणि इथंच विराम घेतो. मित्रांनो, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे त्याच्या विरुद्ध आवाज नक्की उठेल. हेच या समाजामध्ये पसरलंच पाहिजे. जय हिंद, जय भारत.